समुद्रात जाळी टाकली गेली। देवीने दृष्टांत दिला। नवरात्रींच्या 9 दिवसांमधला हा दिवस आहे तिसरा आणि रंग आहे राखाडी। शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिचे कपाळ अर्धचंद्राने सजवले होते, म्हणूनच आजच्या दिवशी चंद्रघंटेची पूजा केली जाते। ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे। मुंबईच्या गव्हर्नर जॉन हॅनेबी याने साधारण 1784 ते 85 साली एक अशक्य असं काम हाती घेतलं। इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता खाडी भरून मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा रस्ता बांधायचे काम। याचं कंत्राट रामजी शिवजी पाठारे प्रभू यांच्याकडे सोपवण्यात आलं। पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही केलेलं काम समुद्राच्या पाण्यात वाहून जाऊ लागलं। देवीने दृष्टांत दिला। रामजी, शिवजी आणि हॉर्नेबी ने तो मांडला। समुद्रात जाळी टाकली गेली आणि खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 महादेवींच्या मूर्ती सापडल्या। सुमारे 250 वर्षापूर्वी ती मुंबईवर विराजमान झाली। ती मुंबईवर अशी प्रसन्न झाली की मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली। मुंबईच्या या महालक्ष्मी मंदिराला अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते। वरील इतिहास जरी 250 वर्षापूर्वीचा असला तरी त्याच्या कित्येक शतके अगोदर मुघल आक्रमकांकडून मूर्तीचा नाश होऊ नये म्हणून स्थानिक रहिवाशांनी या 3ही मूर्ती वरळीच्या खाडीजवळ विसर्जित केल्या। अख्खं जग म्हणतच ना, मुंबईवर महालक्ष्मीचा वरदहस्त आहे नव्हे, मुंबई हे महालक्ष्मीचे जिवंत प्रतीक आहे। मुंबई हीच समुद्रातून निघालेली महालक्ष्मी आहे। जयन्ते मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। जयत्वं देवी चामुण्डे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते। मधुकैटभ विद्रावी विधातृवरदे नमः। महालक्ष्मीच्या दर्शनाच्या आधी मला एका रणरागिणीचे, एका दुर्गेचे दर्शन झाले। आपण नवरात्रांना 9 रंगाचे कपडे परिधान करतो, पण यांचा रंग एकच, खाकी। ओळखीची ही देवी मला अगदी काही क्षणांची भेट देऊन तिच्या कामाला निघूनही गेली। माझ्या सोबत आहेत मंदिराचे विश्वस्त आणि सेवेकरी अमयकडून। नवरात्रीमध्ये या 9 दिवसांमध्ये काय काय असतं, म्हणजे काय कार्यक्रम असतात? 9 दिवसांमध्ये आपले रेग्युलर कार्यक्रम असतो। सकाळी दर्शन, आरती, परत दुसरी आरती, दुपारी नैवेद्याला बंद करतात, परत संध्याकाळच्या 2 आरत्या होतात, रात्री 10:30 वाजता मंदिर बंद।